त्याच्यामुळे ऐदिल है मुश्किलवरून तर एक राजकीय युद्ध अजूनही पेटलेलंच आहे, पण दुसरीकडे एका पेंग्विनच्या मृत्यूवरून सुद्धा आता राजकीय युद्ध पेटलंय। मुंबईच्या राणीबागेत आणलेला 8 पेंग्विन्सपैकी एका पेंग्विनचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आता शिवसेना आणि मनसेमध्ये झुंपली आहे। पेंग्विनपेक्षा मनसेनं आपल्या पक्षाची काळजी जास्त करावी असा टोला उद्धव ठाकरेंनी आज लगावलाय। पेंग्विन पक्षी वाचवण्याची जबाबदारी आमची आहे, त्यांचा पक्ष वाचवण्याची जबाबदारी त्यांनी घ्यावी। पेंग्विनच्या मृत्यूमुळे शिवसेना आणि मनसेत जोरदार धुमश्चक्री सुरू झाली आहे। मनसेनं पेंग्विन वाचवाची हाक दिल्यानंतर उद्धव यांनी आधी पक्ष वाचवा असा खोचक टोला राज ठाकरेंना लगावलाय। काय ज्याला पनवती म्हणणारी अशी जी लोक असतात ना, ती पनवती लोक आहेत। मुंबईकरांना, मुंबईच्या खास करून मुलांना पेंग्विन दाखवण्यासाठी ते आणले गेलेले आहेत आणि ते लवकरात लवकर दाखवले जातील। दुर्दैवाने एका पेंग्विनचा जो काही मृत्यू झालेला आहे तो वातावरणातल्या बदलामुळे झालेला नाही। पेंग्विन पक्षी वाचवण्याची जबाबदारी आमची आहे, त्यांचा पक्ष वाचवण्याची जबाबदारी त्यांनी घ्यावी। मनसे आणि शिवसेनेत वाद पेटण्यास कारणीभूत ठरली आहे ती ए दिल है मुश्किल ही फिल्म। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राज आणि फिल्म इंडस्ट्री तह किंवा मांडवली झाली म्हणा, त्यावर शिवसेनेनं खंडणीचा आरोप केला आणि ये तो होना ही था अशी बोचरी प्रतिक्रिया दिली। त्याचाच बदला पेंग्विनच्या मृत्यूनंतर घेतला गेलाय। मनसेनंही ये तो होना ही था अशा आशयाचं पत्र आयुक्तांना लिहिलंय। आम्ही आयुक्तांना पत्र दिलेलं आहे की जे पेंग्विन आहेत यांना परत पाठवावं, कारण त्यांच्या जीवाची खेळ चाललेला आहे। जनतेचा 25 कोटी रुपयांचा सुराडा केलेला आहे आणि जेव्हा पेंग्विन आणले होते त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच नाही तर सर्व प्राणी संघटनांनी सुद्धा त्यांना सांगितलेलं की पेंग्विन इथे जगू शकत नाही। दुर्दैवाने ती गोष्ट खरी ठरली। त्यामुळे आम्हाला आता एवढंच म्हणावंसं वाटतं की ये तो होना ही था। पहिलं पाहिजे तिथे ओपन जिम लावण्याचे प्रकार सुरू झाले, मग नाईट लाईफचे लाड सुरू झाले आणि मग आता हे पेंग्विनचे हट्ट सुरू झाले। म्हणजे नेमकं तुम्ही मुंबई हे तुम्ही विकत घेतली आहे का, की मुंबईकरांचे कराचेतले पैसे आहेत, टॅक्सचे जे पैसे आहेत हे तुम्ही तुमचं घर चालवण्यासाठी की तुम्ही तुमचे सगळे काय हे पुरवण्यासाठी वापरणार आहेत का? आणि ते आम्ही व्हायला देणार नाही। मुंबईच्या मुलांनाही पेंग्विन बघता यावेत म्हणून आदित्य ठाकरेंनी पालिकेला कामाला लावलं। दक्षिण कोरियातून 3 कोटी रुपये खर्चून 8 पेंग्विन भायखळा उद्यानात आणण्यात आले। त्यांच्यासाठी 1700 स्क्वेअर फुटाचं शीतघर आणि 250 स्क्वेअर फुटाचं संरक्षित क्षेत्र तयार केलं। 5 वर्षाच्या देखभालीसाठी पालिकेनं तब्बल 45 कोटी रुपयांची तरतूदही केली। भायखळा उद्यानातले पेंग्विन 1 ते 3 वयोगटातले आहेत। ज्यावेळी त्यांना मुंबईत आणलं गेलं तेव्हा त्यांची उंची 15 सेंटीमीटर आणि वजन 2.5 किलो होतं। 4 ते 25 अंश सेल्सिअस तापमानात पेंग्विन तग धरू शकतात। पेंग्विनचं साधारण वय 20 ते 25 वर्ष इतकं असतं, तर पूर्ण वाढ झालेला पेंग्विन 70 सेंटीमीटर उंचीचा आणि 6 किलो वजनाचा असतो। आता मुंबईतली ऑक्टोबर हीट आणि उन्हाळ्यातला जीवघेणा उष्मा पेंग्विन कसा सहन करणार हा प्रश्न आहे। अब ये हो सकता है कि 8 में से 1 को ऐसा हुआ है, बाकी 7 को भी ऐसा हो सकता है, लेकिन बहुत लेट ही पता चलेगा। जब इनको पता चलेगा तब बहुत लेट हो जाएगा, शायद उसके बाद वो मर भी जाएंगे। जसजशा पालिका निवडणुका जवळ येऊ लागल्यात तसं सत्ताधारी आणि विरोधकांना राजकारणासाठी खड्डा, पाणी, विजेपासून थेट पेंग्विन आणि चित्रपट कुठलाही विषय वर्ज्य राहिलेला नाही। त्यामुळं तुम्ही पुढचे 4 महिने असले राजकीय आरोपांचे सर्जिकल स्ट्राइक्स बघण्यासाठी तयार रहा। इतकंच। मनश्री पाठकसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई।